गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या युगात केवळ शाळेतील शिक्षकच नव्हे तर पालक, प्रशिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक तसेच आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरु मानली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा सर्व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, ज्ञान आणि संस्कार यांचा उत्सव आहे. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तीचे जीवन घडते. म्हणून त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञानाचा आदर, नम्रता, कृतज्ञता आणि सतत शिकवत राहण्याची प्रेरणा देते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याप्रमाणे पूजनीय आहेत. गुरूंचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतात. शाळा व महाविद्यालयामध्ये भाषणे, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ आयोजित केले जातात. अनेक आश्रम, मठ आणि मंदिरामध्ये विशेष पूजा, भजन, कीर्तन, प्रवचनेही होतात. काही जण या दिवशी दान, धर्म, वृक्षारोपण किंवा समाजसेवेचे उपक्रमही करतात. आषाढी पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्म झालेला असे मानले जाते. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु, शिष्य, शाळा, पुस्तक किंवा ज्ञानांची दृश्ये. गुरु म्हणणारे केवळ शिक्षकच नाही, जे आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, तेच खरे गुरु. या दिवशी आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. पूजा, फुले अर्पण करतानाचे दृश्य. या दिवशी अनेक जण गुरूंचे आशीर्वाद घेतात, पूजा करतात आणि चांगले विचार आत्मसात करण्याचा संकल्प करतात. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील गुरूंना आज नक्की धन्यवाद म्हणा. थँक्यू.